धुळे शहरामध्ये सुद्धा असंच काहीसं घडलंय। कालपर्यंत भाजपच्या विरोधामध्ये भूमिका बजावणारे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष रणजित राजे भोसले यांनी शेवटच्या दिवशी पदाचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर त्यांच्या पत्नी उज्ज्वला रणजित भोसले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला होता। आज छाननीनंतर त्यांच्या विरोधातील 4ही अर्ज बाद झालेले असून प्रभाग क्रमांक 1 मधून उज्ज्वला भोसले या भाजपच्या पहिल्या बिनविरोध नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या आहेत। या निवडीनंतर भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केलाय। जनता पक्षाने मला जी उमेदवारी जाहीर केली होती ती आज मी बिनविरोध झालेली आहे। सगळ्यात आधी पालकमंत्री जयकुमार रावलजी आणि आपले अनुप भैया यांचे मी मनापासून आभार मानते आणि जी काही त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आहे ते नक्कीच मी त्याला पात्र ठरेल। मला या ठिकाणी सांगायला आनंद होतोय की धुळे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 1 मध्ये जागेवर भारतीय जनता पार्टीने माझ्या धर्मपत्नी उज्ज्वला रणजित भोसले यांना उमेदवारी दिलेली होती। आज छाननीच्या ठिकाणी तिच्या विरोधात असलेले 4ही जे अर्ज होते ते 4ही अवैध घोषित करण्यात आलेले आहे। त्यामुळे आज जरी नसेल तरी ती आज बिनविरोध साठी या ठिकाणी तिची निवड झालेली आहे।